चला मुलांना आयोनिक इक्विलिब्रियमचा पुढचा पार्ट आपण आता सुरू करूया. सोपा पार्ट आहे. टाइप्स ऑफ सॉल्ट. आपल्या पुढच्या पॉइंटचं नाव आहे टाइप्स ऑफ सॉल्ट. सॉल्टचे प्रकार कोणते आहेत? सॉल्टचे प्रकार. सॉल्ट कसा तयार होतो? तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये सॉल्ट तयार होत असतो. आता न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? ऍसिड आणि बेस या दोघांमध्ये जी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये सॉल्ट आणि वॉटर तयार होत असतं. या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. कसा तयार होतो सॉल्ट? मग आता ऍसिड आणि बेस या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून सॉल्ट तयार होत असतो आणि बाय प्रॉडक्ट कोण असतो? तिथे वॉटर असतो. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. मग आता सॉल्टचे प्रकार कशावरून ठरतात की कोणत्या ऍसिड पासून? ऍसिडचे दोन प्रकार, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. बेसचे पण दोन प्रकार, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. मग हा सॉल्ट कोणत्या ऍसिड पासून कोणत्या बेस पासून तयार झाला यानुसार या सॉल्टचे आपण चार प्रकार पाडतो. बघा एक्झाम्पल घेऊया अगोदर. ऍसिड आपल्याला माहिती आहे HCl, बेस आपल्याला माहिती आहे सोडियम हायड्रॉक्साइड. त्यानंतर याची रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट, सोडियम क्लोराईड आणि वॉटर तयार होतं. बरोबर आहे. ऍसिड HCl, बेस NaOH अरेनियस थेरी प्रमाणे हायड्रोजन आहे H+ आयन देतो, OH ग्रुप आहे OH- आयन देतो पाण्यात टाकल्यावर. हा ऍसिड, हा बेस, सॉल्ट तयार झाला सोडियम क्लोराईड. आता ऍसिड हे स्ट्रॉंग आहे, त्याची लिस्ट दिलेली अगोदर ती पाठ करायची. स्ट्रॉंग ऍसिड कोण, वीक ऍसिड कोण, स्ट्रॉंग बेस कोण आणि वीक बेस कोण. अगोदरचा पार्ट चांगला क्लिअर करा, अगोदरच्या व्हिडिओत येऊन गेलेला आहे. मग हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, म्हणून सोडियम क्लोराईडला म्हटलं जातं इट इज ए सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. हा सोडियम क्लोराईड पहिल्या प्रकारचा सॉल्ट झाला. थोडक्यात a salt which is formed from strong acid and strong base. आता स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेले असंख्य सॉल्ट आहेत. मग आता यांना पहिलं नाव दिलं, पहिला प्रकार आपण पाडला याचा सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता सॉल्ट कसा तयार झाला हे तुम्हाला माहिती झालं. कसा? ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. मग आता पहिला प्रकार कोणता सॉल्टचा? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. असे सॉल्ट की जे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून तयार होतात. मग स्ट्रॉंग ऍसिड आठवा बरं कोणते कोणते आहेत, इथे लिहून ठेवतो मी 1-2. स्ट्रॉंग ऍसिड आपल्याला माहिती आहे HCl आहे, H2SO4 आहे आणि कोण आहे आणखी HNO3. हे झाले स्ट्रॉंग ऍसिड. बरं, आता वीक ऍसिडचे नाव आठवा बरं. वीक ऍसिड हे लिहून दिलेले आहेत अगोदर. वीक ऍसिड मध्ये ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH, हायड्रोजन सायनाइड आहे. बरोबर आहे. त्यानंतर कार्बोनिक ऍसिड म्हटलं होतं मी H2CO3. हे झाले वीक ऍसिड. 2-2, 3-3 एक्झाम्पल माहिती असले तर भरपूर सॉल्टचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. मग तिसरा स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोणते? 2 माहिती ठेवायचे, NaOH KOH, सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. आणि आता वीक बेस कोणते कोणते पहा. वीक बेस याचे एक्झाम्पल येऊन गेले. अमोनियम हायड्रॉक्साइड म्हणजे कोण? NH4OH, हा वीक बेस आहे. कॉपर हायड्रॉक्साइड CuOH/2, हा वीक बेस आहे. ठीक आहे. मग आता हे 2-2 एक्झाम्पल जरी लक्षात ठेवले तर आपल्याला सॉल्टचे काही एक्झाम्पल देता येतील. आता आपण पाहूया सॉल्ट्स ऑफ टाइप्स ऑफ सॉल्ट. 4 प्रकारचे सॉल्ट्स असतात. आता हे मी फक्त काय लिहिलं अगोदर? स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. आता सॉल्ट कसा तयार होतो? ऍसिड आणि बेस पासून तयार होतो. मग पहिला प्रकार कोणता म्हणतोय मी आता सॉल्टचा? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस अँड
स्ट्रॉंग बेस, असे सॉल्ट की जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार होतात. उदाहरणार्थ जसं मी हा HCl घेतला स्ट्रॉंग ऍसिड आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड घेतला HCl प्लस NaOH, आत्ताच रिॲक्शन लिहून दाखवली होती. NaCl आणि HCl प्लस NaOH, इट गिव्स NaCl प्लस वॉटर. बघा सॉल्ट तयार झाला. इट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. बरोबर आहे. किंवा आता HCl च्या ऐवजी समजा HCl ठेवला तुम्ही आणि हा NaOH च्या ऐवजी KOH घेतला. स्ट्रॉंग बेस मध्ये NaOH आहे, KOH आहे. मग हा KOH घेतला तर कोण तयार झालं? KCl आणि वॉटर H2O म्हणजे NaCl, KCl हे कोण झाले? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. समजा मी ऍसिड घेतलं HNO3, बरोबर आहे, नायट्रिक ऍसिड. हा बेस घेतला NaOH, कोण तयार होईल आता इथे? H आणि OH म्हणजे वॉटर, NaNO3 तयार झाला. ठीक आहे, सोडियम नायट्रेट NaNO3 आणि हे वॉटर. बघा नोट्स मध्ये पण दिलेला आहे इथे H सारखं दिसता येते, N करून घ्या नोट्स मध्ये. आहे N असतो पण दिसताना H दिसतो तो थोडासा. NaNO3 नाव काय याचं होईल? सोडियम नायट्रेट. कोणापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. बरोबर आहे. NaNO3, KNO3 पण लिहू शकता तुम्ही. आता इथे जर समजा मी हा नायट्रिक ऍसिड घेतला आणि KOH घेतला तर कोण तयार होईल आता इथे? KNO3 प्लस वॉटर. बरोबर आहे. किंवा जर तुम्ही आता सल्फ्युरिक ऍसिड घेतलं H2SO4 प्लस सोडियम हायड्रॉक्साईड घेतला, ट्वाइस NaOH लिहितो रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी, याच्यापासून तयार होतो Na2SO4 सोडियम सल्फेट. बघा हे 2 Na आणि हा SO4 Na2SO4, 2 हायड्रोजन 2 OH म्हणजे ट्वाइस वॉटर तयार झाला. मग आता हे सगळे एक्झाम्पल बघा, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, हे सगळे सॉल्ट तयार झाले. कोणापासून? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. मग या सॉल्टचा हा पहिला प्रकार माहित झाला आपल्याला. काय नाव दिलं मी त्याला? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. मग आता एक्झाम्पल लक्षात ठेवले तुम्ही. कोणते कोणते? सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम सल्फेट, Na2SO4, पोटॅशियम सल्फेट. हे सगळे एक्झाम्पल कशाचे झाले? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या सॉल्ट कडे जाऊया. ऍसिड बेस रिॲक्शन लिहायची गरज नाहीये, नोट्स मध्ये पण मी तुम्हाला ते दिलेलं नाहीये, कारण त्याची गरज नाही. डायरेक्ट सॉल्ट ओळखता आला पाहिजे कोणाचा आहे तो. NaCl म्हणजे NaOH आणि HCl पासून तयार झाला. NaNO3 NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस, HNO3 म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड. असं इथंच ओळखता आलं पाहिजे. रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, सॉल्ट वरूनच लक्षात आलं पाहिजे. आता दुसऱ्या प्रकारचा सॉल्ट लिहितो मी, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता वीक ऍसिडच्या ग्रुपमध्ये जा. कोण कोण आहे वीक ऍसिड? CH3COOH आहे, ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, हायड्रोजन सायनाइड, हे कार्बोनिक ऍसिड म्हणतात त्याला, H2CO3, H2S आहे हायड्रोजन सल्फाइड. हे सगळे वीक ऍसिड मध्ये येतात. मग वीक ऍसिड आणि कोण? स्ट्रॉंग बेस, NaOH आणि KOH. मग आता या दोघांची रिॲक्शन झाली. फॉर एक्झाम्पल CH3COOH हे कोण आहे? हे वीक ऍसिड आहे. बरोबर. आता कोण पाहिजे? स्ट्रॉंग बेस. ह्या स्ट्रॉंग बेस यातला कोण? NaOH. आता रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा H, ऍसिड मधला H, बेस मधला OH आणा एकत्र. HOH म्हणजे वॉटर, हा बाय प्रॉडक्ट असतोच. मग आता हा Na इथे टाकून द्या, आपल्याला इथे पदार्थ तयार झालेला दिसेल, सोडियम ऍसिटेट, CH3COONA म्हणजे काय म्हणायचं? सोडियम ऍसिटेट. दुसरं एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर CH3COOK, इथे KOH घेतला स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, याला पोटॅशियम ऍसिटेट म्हणा. बरोबर आहे. त्यानंतर समजा तुम्ही आता हा H2CO3 घेतला आणि NaOH घेतला तर याच्यापासून तयार होतो Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट,
त्यानंतर सोडियम सायनाइड, पोटॅशियम सायनाइड, हे सगळे सॉल्ट. हे बघा, हा HCN घेतला, NaOH घेतला, HOH वॉटर, NaCN, KCN, सगळे सॉल्ट आले. आता मग हा दुसऱ्या प्रकारचा सॉल्ट झाला. कोणता? असे सॉल्ट की जे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार होतात. मग याला काय म्हणायचं? सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. ह्या रिएक्शन लक्षात ठेवायची गरज नाही. एक्झाम्पल लक्षात ठेवा. सोडियम ऍसिटेट, पोटॅशियम ऍसिटेट, सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम सायनाइड, पोटॅशियम सायनाइड, हे सगळे सॉल्ट दुसऱ्या प्रकारामध्ये आले. ठीक आहे. मग आता मी इथे 1-2 एक्झाम्पल लिहून ठेवतो. CH3COONA किंवा हा NaCN किंवा पोटॅशियम कार्बोनेट K2CO3. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार तुम्ही स्वतः सांगू शकता आता कसा होईल. आता तिसरा प्रकार मग स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. बरोबर आहे. पहिला प्रकार कोणता घेतला होता मी? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. नंतर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता आपण काय करूया? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड घेऊया आणि बेस वीक घेऊया. बरोबर आहे. मग आता तिसरा प्रकार लिहितो मी इथे. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. आता स्ट्रॉंग ऍसिडच्या रकान्यात जा. कोण कोण दिसतं पहा तिथे. लक्ष द्या तिथे, म्हणजे आपल्या लक्षात येईल तुमच्याही की कोणता सॉल्ट आहे, कसा तयार होईल तो. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मी गेलो, HCl घेतला. ठीक आहे. हा HCl. आता वीक बेसच्या खाण्यामध्ये जा. वीक बेस कोण आहे? अमोनियम हायड्रॉक्साइड. बरोबर आहे. NH4OH. कोण तयार होतं? H आणि OH. वॉटर हा बाय प्रॉडक्ट असतो. आता काय शिल्लक राहिलं पहा बरं. HOH निघून गेला. हा NH4 आणि Cl, NH4Cl, अमोनियम क्लोराइड. लिहिताना हा असा पॉझिटिव्ह पार्ट, अमोनियम म्हणताना नाव देताना अमोनियम क्लोराइड. हे चार्जेस दाखवायची गरज नाही. झाला सॉल्ट तयार, नाही का? किंवा बघा सल्फ्युरिक ऍसिड आणि कॉपर हायड्रॉक्साइड जर घेतलं तुम्ही. हा सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड, कॉपर हायड्रॉक्साइड CuOH/2. हा वीक बेस आहे आणि हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. याच्यापासून तयार होतो आता CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट. 2H 2OH म्हणजे कोण? टॉईस वॉटर. पुरे झाले 2 एक्झाम्पल आपल्याला. पहा बरोबर. मग कॉपर सल्फेट असेल, कॉपर नायट्रेट असेल, कॉपर क्लोराइड असेल, हा अमोनियम क्लोराइड असेल, अमोनियम ब्रोमाइड असेल, अमोनियम आयोडाइड असेल, हे सगळे सॉल्ट कशामध्ये येतील? आता सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस मध्ये येतील. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. या रिएक्शन तुम्हाला पाठ करायची गरज नाही. सॉल्ट पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हा कोणापासून तयार झाला, कोणत्या ऍसिड पासून, कोणत्या बेस पासून तयार झाला, स्ट्रॉंग की वीक. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला हे एक्झाम्पल पाठ करून ठेवावे लागतील. 2-3 स्ट्रॉंग ऍसिडचे नावं, 2-3 वीक ऍसिडचे नावं, 2-3 स्ट्रॉंग बेस 2च, आणि वीक बेस मध्ये हे 2 नावं लक्षात ठेवा. मग त्याच्यापासून तुम्ही भरपूर सॉल्ट इथे दाखवू शकता. ठीक आहे. आता चौथ्या प्रकारचा सॉल्ट इथे काही एक्झाम्पल लिहून ठेवतो मी. कोणते कोणते सांगितले होते मी तुम्हाला? अमोनियम क्लोराइड. बरोबर आहे. त्यानंतर कॉपर सल्फेट. 2 एक्झाम्पल पुरे इथे. आता जाऊया आपण चौथ्या प्रकारच्या सॉल्ट कडे. चौथा प्रकार कोणता राहील मग आता? बघा, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस झाला, नंतर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस पण झाला, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस पण झाला. आता कोण राहिलं चौथा प्रकार? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. दोन्ही वीक. आता हे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आणि वीक ऍसिड वीक बेस. बघा, करा रिएक्शन तुम्ही लिहून सांगू शकता किंवा डायरेक्ट सॉल्ट पण सांगू शकता. घ्या बरं वीक ऍसिड. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल रिएक्शन सह दाखवतो आहे. नोट्स मध्ये रिएक्शन दिलेल्या नाहीये, त्याची गरज नाही. फक्त तयार कसे होतात ते समजण्यासाठी मी ह्या रिएक्शन इथे लिहितोय. ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड, अमोनियम हायड्रॉक्साइड वीक बेस
हाय वीक आहे याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होतो CH3COONH4 ऍसिड मधला H बेस मधला OH HOH एकत्र आणा वॉटर H2O काय शिल्लक राहिलं CH3COO आणि हा NH4 अमोनियम ऍसिटेट काय नाव या कंपाऊंडचं अमोनियम ऍसिटेट त्यानंतर आणखी वाटलं तर हायड्रोजन सायनाइड घ्या बरं तुम्ही हे पण वीक ऍसिड आहे बघा हायड्रोजन सायनाइड प्लस वीक बेस मध्ये हा घ्या CuOH वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साइड याच्यापासून अमोनियम सायनाइड तयार होईल आता NH4Cl HOH एकत्र आणा वॉटर मग आता बघा अमोनियम सायनाइड अमोनियम ऍसिटेट अमोनियम फॉर्मेट बरोबर अमोनियम कार्बोनेट कार्बोनिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइड घेतलं तर अमोनियम कार्बोनेट असा सॉल्ट तयार होईल मग आता हे सगळा हा चौथा प्रकार झाला सॉल्टचा कोणता सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड वीक बेस मग आता प्रत्येकाचे कमीत कमी 2 उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची आहे याचे 2 उदाहरणं कोणते लक्षात ठेवता मग तुम्ही आता बघा वीक ऍसिड वीक बेस CH3COONH4 अमोनियम ऍसिटेट अमोनियम NH4Cl अमोनियम सायनाइड बरोबर आहे त्यानंतर अजून कॉपर कार्बोनेट हा कॉपर घ्या इथला वीक बेस मधला इथला कार्बोनेट घ्या अमोनियम कार्बोनेट NH4CO3 हाही चालेल कॉपर कार्बोनेट Cu++CO3- कॉपर कार्बोनेट आता पहा हे सगळे सॉल्ट कमीत कमी 2 तुम्हाला नावं देता आले पाहिजे याला म्हणायचं टाइप्स ऑफ सॉल्ट सॉल्टचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण इथे पाहिलं कोणत्या ऍसिड पासून आणि कोणत्या बेस पासून हा सॉल्ट तयार होतो यानुसार आपण हे 4 प्रकार पाडले सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस खालीवर झालं काही प्रॉब्लेम नाही इथला इथे लिहा इथला इथे लिहा हे झाले 4 प्रकार मग आता सॉल्टचे 4 प्रकार माहिती झाले कोणत्या ऍसिड पासून आणि कोणत्या बेस पासून तो तयार होतो यानुसार आपण सॉल्टचे 4 प्रकार पाहिले आता पुढचा पॉइंट आहे यावर प्रश्न नाही विचारणार प्रश्न पुढच्या पार्टवर विचारतात ते आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट कोणता पॉइंट आहे अतिशय महत्त्वाचा ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट किंवा यालाच आपण सॉल्ट हायड्रॉलिसिस असं म्हणूया काय आहे आता याच्यामध्ये हे जे सॉल्ट घेतले आपण आता याचं काम संपलं ऍसिड बेसचं आता आपण या सॉल्ट कडे जाऊया हे 4 प्रकारचे सॉल्ट आहेत सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आणि वीक ऍसिड वीक बेस आता हे जे सॉल्ट आहेत कसे तयार झाले ऍसिड बेस पासून जर समजा हे सॉल्ट आपण पाण्यामध्ये टाकले कोणताही यातला हा घ्या किंवा 4 प्रकारचे तर काय होईल सॉल्ट जर पाण्यात टाकले तर असं दिसून येतं की काही सॉल्ट पाण्यात टाकल्यानंतर हे न्यूट्रल नेचर दाखवतात काही सॉल्ट हे पाण्यात टाकल्यानंतर ऍसिडिक नेचर दाखवतात काही सॉल्ट बेसिक नेचर दाखवतात मग आता असं का होतं मग यांनी सांगितलं की या सॉल्टचे आयॉन पॉझिटिव्ह कोणताही सॉल्ट पॉझिटिव्ह आयॉन निगेटिव्ह आयॉन Na+Cl- इथे Na+Cl- किंवा NH4+Cl- Cu++CO3-. आता हे अमोनियम कार्बोनेट बघा चुकला लिहिताना NH4+CO3-. आता काय होईल हे NH4 2 वेळेला ++CO3-. असा चुकलं तरी आपल्याला व्हॅलन्सी वरून लक्षात येतं हे बरोबर आहे 1 1 1 1 ++CO3-, NH4++CO3-. ठीक आहे मग आता हा कोणताही सॉल्ट जर पाण्यात टाकला तर काय होतं म्हणतो तो या सॉल्टची रिॲक्शन सॉल्ट म्हणजे कोण त्याचा पॉझिटिव्ह आयॉन आणि निगेटिव्ह आयॉन प्रत्येक ठिकाणी 2 आयॉन आहेत पाण्यात टाकल्यावर आयनायझेशन होतं मग यापैकी कधी पॉझिटिव्ह आयॉन वॉटर सोबत रिॲक्ट होतो कधी निगेटिव्ह आयॉन वॉटर सोबत रिॲक्ट होतो कधी दोन्हीही आयॉन वॉटर सोबत रिॲक्ट होतात आणि आपल्याला द्रावणाला ते कधी ऍसिडिक नेचर देतात कधी बेसिक नेचर देतात कधी न्यूट्रल नेचर पण देतात
आता हा जो प्रकार आहे याला म्हणायचं सॉल्ट हायड्रॉलिसिस, आणि म्हणून याची व्याख्या आपण करूया. आता काय आहे सॉल्ट हायड्रॉलिसिस हे विचारतात परीक्षेत. डेफिनेशन सॉल्ट हायड्रॉलिसिस: anion or cation or both ions of the salt. anion or cation, negative ion किंवा positive ion. anion or cation or both ions of the salt reacts with water and they give either acidic or basic or neutral nature to the solution, of course called as a hydrolysis of salt किंवा salt hydrolysis. काय म्हटलं मी? anion or cation or both ions of the salt reacts with water or ions of water, positive ion H plus, negative ion OH minus, positive ion H plus लाच आपण हायड्रोनियम आयन पण म्हणू शकतो. मग anion or cation or both ions of the salt reacts with ions of water and they give either acidic or basic or neutral nature to the solution. This phenomena, the process is called as a salt hydrolysis. मग काय दिसून येतं? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यापैकी कोणताही सॉल्ट जर मी पाण्यात टाकला तर तो न्यूट्रल नेचर दाखवतो. कोणतं? न्यूट्रल. लक्षातच ठेवायचंय, प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस हा बेसिक नेचर दाखवतो पाण्यात टाकल्यावर कोणताही. त्यानंतर यापैकीचा सॉल्ट हा किंवा या प्रकारचा कोणताही सॉल्ट पाण्यात टाका तो ऍसिडिक नेचर दाखवतो, आणि हा कोणताही नेचर दाखवू शकतो, ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल. हा चौथ्या प्रकारचा सॉल्ट. Salt of strong acid strong base in water, it shows neutral nature. Salt of weak acid strong base in water, it shows basic nature. Salt of strong acid weak base, it shows acidic nature in water. And salts of weak acid weak base, it may show acidic, basic or neutral nature in water. आता असं का होतं? आता हा सॉल्ट न्यूट्रल नेचर का दाखवतो, हा बेसिक नेचर का दाखवतो, हा ऍसिडिक नेचर का दाखवतो, आणि याचं नेचर तीनपैकी कोणतेही का असू शकतं हे उदाहरण घेऊन आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, हायड्रॉलिसिस म्हणजे काय. डेफिनेशन तर मी तुम्हाला सांगितली. आता ते हायड्रॉलिसिस होतं रिॲक्शन मध्ये, सॉल्ट पाण्यात टाकल्यानंतर हायड्रॉलिसिस होतं, आणि हायड्रॉलिसिस मग द्रावणाला अशा वेगवेगळ्या प्रकारचं नेचर देत असतात. म्हणजे आपला पुढचा जो पॉइंट आहे आता तो आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो, ती पटत झाली पाहिजे. काय? anion or cation or both ions of the salt reacts with ions of water or reacts with water. It produces either acidic nature or basic nature or neutral nature, or it shows acidic, basic or neutral nature to the solution called as a hydrolysis. ठीक आहे, सॉल्ट हायड्रॉलिसिस बेटर. तर पुढचा पॉइंट आपला राहील आता सॉल्ट हायड्रॉलिसिस. ठीक आहे, चांगला अभ्यास करत चला लवकर. नंतर मी ठरवलेलं आहे की मी सगळे व्हिडिओ हाईड करून टाकेल. जर तुम्ही आता माझ्यासोबत अभ्यास करत नसाल तर त्याचा काही फायदा होणार नाही, ते काढून घेईल मी युट्यूबवरून. आणि म्हणून तुम्ही रेग्युलरली लगेच माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लगेचच आपण आता मी आज सांगितलं होतं काल तुम्हाला की तुम्ही झूम ॲप डाउनलोड करा. ते डाउनलोड केलं असेल सगळ्यांनी, नसेल केलं तर करून घ्या. आणि प्रत्यक्ष सोमवार किंवा मंगळवारपासून आपण ऑनलाईन क्लास पण मी घेणार आहे. तिथे कॉलेजमधल्या वर्गामध्ये जाऊनच तिथे ऑनलाईन, तर त्याची जी प्रोसिजर आहे ती पण मी तुम्हाला सांगेल लवकरच. तर किंवा ही पद्धत आहे, पण तिथे ऑनलाईन जेव्हा क्लास सुरू होतो तेव्हा ते तुमच्याकडे त्याची रेकॉर्डिंग होत नाही. तुम्हाला समोर तिथे बसूनच ते करावं लागेल मोबाईलच्या समोर. तुम्हाला प्रश्न पण विचारता येतील समोरासमोर, किंवा ते झाल्यानंतर देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता. अशा पद्धतीचं ते ॲप आहे, त्यावर पण आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, पण त्याचा एक तोटा आहे की एकदा का तुम्ही ते लेक्चर मिस केलं तर तुम्हाला ते पुन्हा पाहता येणार नाही. आपण जे टाकतो युट्यूबवर ते तुम्ही केव्हाही पाहू शकता, किती वेळेस पाहू शकता. पण मी हे पण काढून घेणार आहे, हाईड करून टाकणार आहे त्याला, तुम्हाला ते दिसणार नाही नंतर लिंक जरी ओपन केली तरी. म्हणून अभ्यास आत्ताच सुरू करा, त्याच्यासाठीच मी हे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, मग आता हा पार्ट इथे आपण आज पुरा करू. ठीक आहे.